गुड मॉर्निंग सगळ्यांना. खूप दिवसानंतर माझा व्लॉग आला आहे, कारण माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मी शूट नाही करू शकले. तर आज पण माझं डोकं दुखत होतं, पण मी म्हटलं आता शूट करूया आपण सगळं. त्यामुळे उठले, फ्रेश झाले, थोडासा ग्रीन टी घेतला. ग्रीन टीमुळे अँटी एजिंग लवकर होत नाही आणि स्किन छान राहते आणि ग्लो पण येतो बरं का स्किनवर. तर मी आता 15 दिवसापासून ग्रीन टी घेत आहे. मला खूप छान रिझल्ट आहेत ग्रीन टीमुळे. तर मी काय पॅकेट नाही आणलेलं, शॅशे आणलेलं आहे पूर्ण आणि आपल्या चहापत्तीसारखी उकळवून पित आहे. तर खूप छान मला फरक पडला आहे, माझ्या स्किनवर एकदम ग्लो आला आहे. आणि हा जो टॉप आहे ना मी आत्ता घातलेला, मी मिशोवरून घेतलेला आहे. तर तो पण मी नंतर तुम्हाला समोर व्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि असं करत करत मी माझी ग्रीन टी संपवली आणि हेल्दी नाश्त्याकडे गेले. तर आज नाश्त्याला होती मटकी, कारण मी हे सगळे हेल्दी ऑप्शन ठेवलेले आहेत नाश्त्यालासुद्धा. कारण मला आता खूप हेल्दी मेंटेन करायचं आहे ना सगळं, त्यामुळे बिमार पडल्यामुळे सगळी वाट लागून गेली आणि हे जे रॅक आहे ना, तर हे फ्लिपकार्टवरून घेतलेलं आहे. त्याला कॉर्नर रॅक म्हणतात. तर ती जर तुम्हाला त्याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा. आणि हा जो माझा ड्रेस आहे तर हा मिशोवरून आज आला, तर तो पण मी आज ट्राय करून बघितला, तर एवढा भारी आला. आणि हे इयरिंग्स पण मी मिशोवरूनच घेतलेले आहेत, तर त्याची पण लिंक मी तुम्हाला देते जर तुम्हाला हवी असेल तर. आणि हा जो ड्रेस आहे तो क्वाड सेट टाईप आहे, हा टॉप आहे आणि ह्याला अशी स्कर्ट आहे. तर मला हा खूप दिवसापासून घ्यायचा होता, त्याच्यावर मला फोटोशूट करायचे होते. तर फायनली तो आज आला. इतके दिवस मी त्याची वाट बघितली आणि आला, तर त्याची फिटिंग वगैरे एवढी छान आली. मला वाटलं नव्हतं की तो इतका छान येईल आणि खरंच खूप भारी आला. आणि मग काय मी थोडंसं नाचून दाखवते तुम्हाला कारण एवढी खुश झाले ना मी की मला फक्त नाचायचं सुचत होतं की एवढा छान ड्रेस फिटिंगमध्ये बसला. आणि मग त्याची तुम्ही फिटिंग बघू शकता की म्हणजे स्लिम लोकांना पण छान दिसेल. मीडियम साईजमध्ये मी मागवलेला आहे हा. आणि म्हणजे असं वाटत नाही की कपडा त्याचा एकदम असा कम्फर्टेबल होता. आणि हा टॉप पण एक मी मिशोवरून घेतलेला आहे, जो की क्रॉप टॉप टाईप आहे, पण तो मला एवढा जास्त नाही आवडला. म्हणजे ठीकठाक होता, एवढा छानही नव्हता, पण छान वाटत होता घातल्यावर जीन्सवरती. आणि मग नंतर मी थोडंसं मेकअप करायला सुरुवात केली, कारण मला बाहेर जायचं होतं. आणि मग मी फास्ट मेकअप केला. आणि मेकअपमध्ये काय नाही, फक्त फाउंडेशन लावलेलं आहे आणि थोडंसं स्ट्रोब क्रीम लावलेलं आहे. ते पण मी तुम्हाला नंतर दाखवते की मी काय काय लावलेलं आहे. तर मला फास्ट आवरायचं होतं, मला बाहेर जायचं होतं, आजीसोबत पण जायचं होतं हॉस्पिटलला. आजीची तब्येत ठीक नव्हती आणि मग मी फास्ट आवरायला घेतलं. आणि काय होतं की मला कोणी काय बोललं ना तर मला लगेच रडायला येतं बरं का. तर असाच एक इन्सिडेंट माझ्यासोबत झाला की मला कोणी काही बोललं की मला लगेच रडायला येऊन जातं. त्यामुळे मी निगेटिव्ह कमेंटकडे पण लक्ष देत नाही आणि निगेटिव्ह लोकांकडे पण लक्ष देत नाही. तर आय थिंक मला तेच बेटर वाटतं की आपण निगेटिव्ह लोकांकडं आयुष्यात लक्ष नाही दिलं ना, तेव्हाच आपली प्रगती होते. आधी मी एवढी खुश होते आणि मस्त खुशीत आवरत होते, पण मला काय माहीत होतं की मी थोड्या वेळाने रडणार आहे. आणि एवढे बेकार रडले, मला खूप रडू येत होतं. आणि म्हणजे मला कंट्रोलच होत नाही. जेव्हा मला रडू येतं ना तेव्हा मी खूप जास्त रडते आणि त्याच्यात माझा अर्धा पाऊण तास तर जातोच. कारण असे लोक असतात आजूबाजूला की नाही, जे काही बोलून देतात आपल्याला. म्हणजे आपण आपलं काम करत असतो, मेहनत करत असतो, पण लोकांच्या काही बोलण्यामुळे आपण हर्ट होत असतो. पण मी जास्त वेळ त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि लगेच थोडासा मूड चांगला करायचा प्रयत्न केला आणि लगेच आवरायला घेतलं. म्हटलं चला आपण आपले हेअर्स थोडे स्ट्रेट करूया, चांगले करूया. आणि मग माझे केस कर्ली असल्यामुळे लवकर मला आवरता येत नाहीत, त्यामुळे मी जास्त वेळ बांधून ठेवत असते केस. आणि ज्यावेळेस मला फक्त शूट वगैरे करायचं आहे किंवा बाहेर जायचं आहे त्यावेळेस फक्त सोडत असते. आणि मग मस्तपैकी तयार व्हायला सुरुवात केली.
छानपैकी केस आवरले मी. माझे बेबी हेअर्सपासून तर सगळे शेंड्यांपर्यंत केस कुरळे आहेत आणि त्याची मला खूप काळजी घ्यावं लागते. आणि मग ना मला मस्तपैकी क्लचर पण सापडला वेळेवर आणि फास्ट आवरलं मी आणि थोडी खुश होते, कारण मग आता बाहेर जायचं होतं त्यामुळे. आणि हा पण टॉप मी मिशोवरून घेतलेला आहे, कारण मी जास्त शॉपिंग ना फक्त मिशोवरूनच करत असते. तर हा पण टॉप एवढा छान आला होता, मला स्पेशली खूप जास्त आवडला. असं फ्लेअरमध्ये होता आणि ट्रेंडिंगमध्ये पण हा टॉप खूप चालू होता, त्यामुळे मग मी पण मला एक ऑर्डर केला आणि हे मग झुमके घातले, छानपैकी हेअरस्टाईल केली आणि निघाले बाहेर. आणि मी वॉच घालून तयार होत होते ना, तर आई मला सारखं बघायला येत होती बरं, की मी शांत बसले का की अजून पण रडते. म्हणून खरंच आई 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 आईच असते बरं का. आई एवढं आपल्याला कोणीच म्हणजे असं जीव लावू शकत नाही, प्रेम करू शकत नाही. आई सारखं बघायला येत होती. मग ना मला बाहेर गेलो आम्ही, राख्या घ्यायच्या होत्या ना, रक्षाबंधन येत आहे तर भारी राख्या होत्या. तर मी तिथे पण थोडासा शूट केला तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि मग नंतर ना मला तिथं 2-3 टाईपच्या राख्या आवडल्या, तर मी 3 टाईपच्या आणलेल्या आहेत. ते पण तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवते. मग आजीचं हॉस्पिटल केलं आणि आम्हाला खूप उशीर झाला तिकडेच. मग आजीला सलाईन लावली होती. आजीचा थोडासा BP वाढला होता. तर येता खूप उशीर झाला. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया लवकरच दुसऱ्या पार्टमध्ये. बाय. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा.